आणि भिवंडी पश्चिम या मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस ही थेट लढत या ठिकाणी बघायला मिळाली। मात्र या ठिकाणी भाजपचं पारडं जड असल्याचं दिसतंय। त्यामुळे या ठिकाणचे संभाव्य आमदार नेमके कोण असतील बघूया। नक्कीच भिवंडी पश्चिम मतदारसंघाकडे आपण आपला मोर्चा वळवलेला आहे। इथे भाजपचे महेश चौगुले हे संभाव्य उमेदवार ठरत असल्याचं सध्याचं चित्र आपण बघतोय। त्यांच्या विरोधात काँग्रेसने दयानंद चौरगे यांना उमेदवारी दिली होती। भाजपविरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली होती। मात्र भिवंडी पश्चिम मधले नागरिक आता भाजपाला कौल देत असल्याचं संभाव्य चित्र आहे। सेजल, निश्चितच मात्र नेमकं असं का घडलं, काय महत्त्वाचे मुद्दे होते ते सोडवण्याचा प्रयत्न भाजपने केलाय का, हे सर्व काही जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी फैयाज शेख यांच्याकडून। या मतदारसंघात एकंदरीत बघितला गेला तर मागच्या 2 वेळेस महेश चौगुले हे निवडून आले होते। मात्र सध्याची जर आता भिवंडी पश्चिम विधानसभेची जर मताची जर आकडेवारी दिल्यानंतर एका ठिकाणी विलास पाटील अपक्ष उमेदवार आहेत, तर दुसऱ्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार दयानंद चौरगे आहेत, तर तिसऱ्या ठिकाणी जेव्हा समाजवादी पार्टीचे जे बंडखोर जे उमेदवार आहेत ते रियाज आझमी हे निवडणूक लढत आहेत। मात्र या सर्वांचाच फायदा सध्या भाजपचे जे उमेदवार आहेत महेश चौगुले यांना होणार आहे आणि मग याच भिवंडी पश्चिम मधून महेश चौगुले हे निवडून येतील ही दाट शक्यता निर्माण झाली आहे।